नमस्कार, कसे सगळे मजेत ना. तर आज आम्ही चाललोय बाहेर. असं जात असतं अजूनमधून. तुम्ही म्हणाल काय सारखे सांगता बाहेर चाललो बाहेर चाललो, मग काय शूट करणार ना. आता आज आम्ही बाहेर जेवायला चाललोय. आज काय व्हॅलेंटाईन डे, तर आज आम्हाला पप्पा बाहेर जेवायला घेऊन जातात. सगळे गाईज ह्यांच्या जनरेशनला माहिती आहे की व्हॅलेंटाईन्स डे आपल्या स्पेशल वन सोबत मजा, पण ह्यांच्यासाठी स्पेशल वन म्हणजे अख्खी फॅमिली. म्हणजे फॅमिली डिनरला चालेल, कपल डिनरला नाही चालेल. तसंच आहे, काय करणार, फॅमिलीच महत्वाची ना. मुलं बाळ सगळ्यांना घेऊन जायलाच पाहिजे ना. चला हे की लॉक. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि श्रेया म्हटल्याप्रमाणे फॅमिली डिनर आहे. तर बघा इकडे माझे 2 दीर आहेत, बिट्टू आहे, श्रेया आणि मिस्टरांचे 2 फ्रेंड पण आहेत, म्हणजे आमचे नेबर्सच आहेत ते. तर आता आम्ही सगळे मिळून चाललेलो आहे. सगळे मिळून गेलो ना जरा मजा येते. तर आता आम्ही इकडे पोहोचलेलो आहे माऊली ढाब्यावरती. हे मिस्टरांच्या मित्राचाच ढाबा आहे हा. इकडे मी अधूनमधून येत असतो. इकडच्या जेवणाची टेस्ट पण छान आहे, क्वांटिटी पण चांगली आहे आणि रिजनेबलसुद्धा आहे. आज म्हटलं चला बाहेरच बसूया निसर्गरम्य वातावरणामध्ये. तर इकडे जे गार्डनमध्ये लावलेले टेबल होते ना, तिकडेच आम्ही आज बसलो जेवायला. तर चला मेनू कार्ड आलेला आहे आणि आता ऑर्डर करण्याची वेळ झालेली आहे. तर आता आज काय ऑर्डर केलेलं आहे, तर व्हेज क्रिस्पी स्टार्टरमध्ये मागवली आणि नंतर मग पनीर टिक्का आणि माऊली स्पेशल व्हेज भाजी मागवली, रोटी, जिरा राईस, दाल तडका, असा सगळा मेनू आजचा होता. व्हेज मागवलेला आहे कारण मला व्हेजच आवडतं बाहेर खायला. मी बाहेर नॉनव्हेज खातच नाही, म्हणजे आम्ही सगळेच नाही खात सहसा, माझी फॅमिली म्हणजे मेन. तसं मी घरी पण फार कमी बनवते, पण मला बाहेर तर नाहीच आवडत नॉनव्हेज खायला. कधीतरी तंदुरी वगैरे खाल्ली तर, नाही तर बाहेर मला व्हेजच खायला आवडतं. तर चला आता सगळे मिळून आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो डिनर. बघा सगळे असे बसले ना एकत्र एकोप्याने, छान वाटतं. आणि माझ्या आहोन ना 4 चौघात राहायला खूप आवडतं. त्याला 4 जण असले ना सोबत तर मस्त वाटतं. सगळेजण असलं की टाईम पण चांगला जातो, गप्पा गोष्टी होतात. आणि आता फॅमिली आहे म्हटल्यानंतर फॅमिली तर सोबत असलीच पाहिजे ना. तर चला आता मस्तपैकी जेवून घेऊ. आणि हे बघा आमचा बिट्टू भाऊ आहे ना, बघा कसा रोटी खातोय. आणि घरी त्याला भाजी चपाती भाकरी आवडत नाही, पण हॉटेलमध्ये आला की दणकवून खातो. आणि आमच्या मॅडम पण सेमच आहेत, तशाच आहेत थोड्याफार. तर चला आता आम्ही छान डिनर करून घेतो. तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला. राहतोय ना हा. बाय बाय. आवरलं बिचारीने लगेच. बाय मला इथेच ठेवणार हा रात्रभर धोका देणार. अगं घे ते कपड्यांची वाटोळ केला कपड्यांचं वाटोळ केलं ते. जेवण झालं आणि घरी जायला निघालो. पण तोपर्यंत 12 वाजले होते आणि मिस्टरांच्या लक्षात आलं की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. मग त्यांनी मला विश केलं. मग सगळ्यांना कळलं की ॲनिव्हर्सरी आहे. मग काय सगळे दंगा करायला लागले की अरे पार्टी पाहिजे, चला कुठेतरी फिरायला जाऊया असं तसं. मग काय चला म्हटलं कुठेतरी जाऊया चांगलं. मग ठरलं लोणावळा खंडाळा कुठेतरी जाऊया, छान असं छान निसर्गरम्य वातावरणात जाऊया म्हणून म्हटलं चला जाऊया. मिस्टरांनी विचारलं काय करायचं, चला म्हटलं सगळ्यांची इच्छा आहे तर जाऊया. मग काय गाडी लागली घाटाला खंडाळ्याच्या. बघा कसे वळणाचे रस्ते आहेत खंडाळा घाटाचे. छान सुंदर वातावरण आहे तिकडचं, रस्तेसुद्धा सुंदर आहेत आणि छान मस्त वाटतं, एकदम शांत निवांत असं. अधूनमधून आम्ही जात असतो. हा जो रस्ता आहे ना तो जुना मुंबई पुणे हायवे आहे. खोपोली मार्गे चाललेलो आहे आम्ही तिकडे. पण जो नवीन एक्सप्रेसवे आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, तो रस्ता बघा फुल ट्रॅफिक दिसते तुम्हाला, केवढ्या गाड्या उभ्या आहेत, पूर्ण ट्रॅफिक आहे. या रस्त्याला खूप ट्रॅफिक असतं. सॅटर्डे संडे ना हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे ना पूर्ण पॅक असतो. 2-3 तास तरी आपल्या ट्रॅफिकमध्ये नक्की जाणार, एवढा पॅक असतो. त्यापेक्षा मी तुम्हाला ना सजेस्ट करेन की हा जो जुना मुंबई पुणे हायवे आहे ना, त्या हायवेने तुम्ही जा. तुमचे 2-3 तास नक्की वाचतील, कारण ट्रॅफिकमध्ये अटकलं ना डोकं फिरतं. त्यापेक्षा हा रस्ता ना एकदम बेटर आहे. चला आता आम्ही पोहोचलेलो आहे. 1 वाजले आणि कुठे घेऊन आले खंडाळ्यात घेऊन आले. अरे पॉईंट आहे तिथून असं खाली बघायचं असतं, मस्त छान धुकं सकाळी लवकर. थंडी गेली आता ना, आता कुठे धुकं. आता नाही घारला जाते. उंटावर हे घेऊन आले उंटावर बसायचं तर आता बसचाल इथे वरचढ उंटावर तुम्हीच बसता. कुठे जायचंय? गप्पा मारायला आलेत कुठे? खंडाळ्यात. आज गप्पा मारायसाठी मंडळी खंडाळ्यात आले. काय बोलायचं यांना. किती वाजलेत ग श्रेया? 1 ना जास्त. गप्पा गोष्टी केल्या, मज्जा मस्ती केली आणि निघालो. दर्शन भाऊ होते. दर्शन भाऊ असले ना खूप कॉमेडी करतात. शिंदे भाऊ तर त्यांना जोड होते आणखीन, त्याच्यामुळे दोघांनी मस्त कॉमेडी केली. खूप छान मज्जा मस्ती केली आम्ही तिकडे, चांगला टाईम स्पेंड केला. आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला. तर बघा आम्ही परत आलो तरी ट्रॅफिक तेवढीच आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला.
तर आजचा हा व्हॅलेंटाईन डेचा दिवस असा संपलेला आहे आणि आता ॲनिव्हर्सरी सुरू झालेली आहे. तर बघूया आपण उद्या स्पेशल काय असेल ते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.